नमस्कार शेतकरी मित्र, श्याम के चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्र, सध्या आहे रब्बी पिकाचा हंगाम आणि रब्बी पिकातील हंगामामधील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणून ओळखलं जाणारं गहू पीक। आज आपण गहू पिकाबद्दल माहिती देणार आहोत। तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण आपण गहू पिकाबद्दल अत्यंत चांगली माहिती देणार आहोत। आणि या पिकामधील तण नियंत्रणासाठी जे औषध लागतं त्याच्यासाठी आज आपण खास मार्गदर्शन करणार आहोत। शेतकरी मित्र, बहुसंख्य प्रमाणामध्ये तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गहू पिकाची खूप प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि गहू पीक हे रब्बी पिकामधील प्रमुख पीक म्हणून ओळखलं जातं। तर शेतकरी मित्र, गहू पिकाची पेरणी करते वेळी एकरी 40 किलो इतकं बियाण्याचं प्रमाण वापरणं खूप गरजेचं आहे, कारण 40 किलोपेक्षा कमी प्रमाणात जर बियाणं वापरलं तर पातळ होण्याची शक्यता असते आणि उत्पन्नात घट होते। आणि शेतकरी मित्रांनो, गहू पिकामधील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण। या तीन गोष्टीवरती जर आपण नियोजनबद्ध याचं नियंत्रण केलं तर अगदी चांगल्या प्रकारे गहू पिकापासून आपल्याला उत्पन्न मिळू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, गव्हाचा प्लॉट सध्या झालेला आहे 15 ते 17 दिवसाचा प्लॉट आहे आणि गव्हाचा प्लॉट हा 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये असताना जर गहू पिकामधील तण जर आपल्या असेल तर तण नियंत्रण करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं तणनाशक वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो, हे मित्सू नावाने गहू पिकातील तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो। हे पाहू शकता तुम्ही, याच्यामध्ये मेटासल्फ्युरॉन मिथाइल 20% WP अशा याच्यामध्ये कंटेन आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण 1 एकर मध्ये हे एवढा डब्बा वापरू शकता, कारण याचं प्रमाण जे आहे ते आपण म्हणजे असं ग्राम वरती वगैरे देऊ शकत नाहीत, कारण याच्यामध्ये 8 ग्रामची पुडी असते। त्याच्यामुळे याचं एकाच टाकीमध्ये किंवा एका बकेटमध्ये आपण 4 फवाऱ्याचं 5 फवाऱ्याचं असं औषध तयार करून नंतर याचा स्प्रे घेऊ शकतो। तर शेतकरी मित्र, हा आहे डबा 1 एकर साठीचा। याच्यामध्ये 4 ते 5 फवारे करू शकता आणि याचं प्रमाण जे आहे ते एकरी एवढ्या डब्याचं प्रमाण आहे। आणि नंतर आपण जे आपल्या म्हणजे गहू पिकामधील जे तण आहे, रुंद आणि अरुंद पानं, या दोन्ही रुंद आणि अरुंद पानावरती नियंत्रण करण्यासाठी तणनाशक वापरलं जातं शेतकरी मित्र। याचा बाजारामध्ये किंमत आहे फक्त 100 रुपये। तरी तुम्ही असं म्हणजे तण नियंत्रण करण्यासाठी खुरपणीचा वगैरे वापर केला तर जास्ती खर्च येतो आणि याचा खर्च फक्त 100 रुपये आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जण हे वापरू शकता। याला हे आहे ॲडव्हान्स कंपनीचं, कंपनी अगदी चांगल्या पद्धतीची आहे। शेतकरी मित्र, विशेष म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तणनाशकाची निवड करता त्यावेळेस कंपनी ही चांगली ब्रँडेड असली पाहिजे, कारण तुमचं तणावरती नियंत्रण करण्यासाठी जे औषध वापरतात ते ब्रँडेड कंपनीचं असेल तरच तुमच्या तणाचं नियंत्रण होऊ शकतं। त्याच्यासाठी या ॲडव्हान्स कंपनीचं आपण निवडलेलं आहे। याला ऑप्शन म्हणून सपेक्स कंपनीचं पण दुसरं ग्रिपर नावाने येतं, नंतर विलोड कंपनीचं SMS नावाने येतं। असं चांगल्या कंपनीचे तुम्ही वापरू शकता आणि तण नियंत्रण तुमच्या गहू पिकातील करू शकता। तर शेतकरी मित्र, हे झालं आपल्या तण नियंत्रणासाठी। आणि दुसरा विषय म्हणजे शेतकरी मित्र, ज्या वेळेला आपण गहू पिकाची पेरणी करतो त्यानंतर पेरणी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला आपलं गहू पीक हे 20 ते 21 दिवसाचं होऊन जातं त्यावेळेला आपल्या गहू पिकामधील जे मुकुटमध्ये फुटायला लागतात त्यावेळेला आपल्या गहू पिकाला पाण्याची अगदी महत्वाची अवस्था असते। ज्या वेळेला मुकुटमध्ये फुटतात त्यावेळेला एक पाणी देणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे ते ज्या वेळेला पोटरा अवस्था असते त्या पोटरा अवस्थेमध्ये एक पाण्याची आवश्यकता असते। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पोटऱ्याच्या बाहेर गहू पिकामधील जेव्हा बियाणं भरायला लागतं त्यावेळेला एक पाणी देणं खूप गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो। त्याच्यासाठी अशा पद्धतीने कमीत कमी तुमच्याकडे पाणी असेल तर 3 पाणी देऊ शकता, आणि जेव्हा जर 2 पाणी असतील तर 1 पाणी तुमचं मुकुटमध्ये फुटते वेळेस आणि दुसरं पाणी पोटरा अवस्थेमध्ये देऊ शकता। तर शेतकरी मित्र, आज आपण या शेतकऱ्याचं नाव गाव जाणून घेऊया तेवढं। नमस्कार, माझं नाव हनुमंत रमाकांत डोलारे, मी औसा तालुका औसा जिल्हा लातूर। माझी 1 एकरचं गव्हाचं रान आहे। 40 किलो गहू पडले आणि सध्या प्लॉट तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे ग्रो केलेला आहे।
आता पुढील त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुढील औषध जे आणले ते औषध आपण उपयोग करून बघणार आहे. तर शेतकरी मित्र, व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.